श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 24 श्री क्षेत्र। गाणगापुराच्या जवळच कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा मुनी राहत होता। तो नृसिंह भक्त होता। तो श्री गुरूंना दांभिक संन्यासी समजून त्यांची निंदा करीत असे। अंतर्ज्ञानी श्री गुरूंना हे विदित होते। एक दिवस श्री गुरु राजाला म्हणाले, मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे। राजानं आनंदित होऊन श्री गुरूंना पालखीत बसवून वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाला। त्या दिवशी मनात नृसिंहाची मूर्ती स्थिर होत नव्हती, म्हणून त्रिविक्रमास चिंता वाटू लागली। त्यानं समोरून श्री गुरूंना येताना पाहिले असता श्री गुरूंची मूर्ती व मनातील श्री नृसिंह रूप एकच भासू लागले। पालखी जवळ येताच सोबत आलेल्यांसह सर्वत्र श्री गुरूंचं रूप भासू लागले। त्रिविक्रम भारती यांना आपली चूक लक्षात आली। त्रिविक्रम भारती श्री गुरूंना नम्रतेनं सामोरं गेले आणि साष्टांग दंडवत घालून म्हणाले की महाराज, माझ्यावर कृपा करावी। मी आपणास ओळखू शकलो नाही। कृपया आपण निजरूप धारण करावे। स्तुती ऐकून श्री गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी त्रिविक्रम भारतीला तुझा परमार्थ पूर्ण होऊन ईश्वराशी ऐक्य होईल असे वरदान दिले आणि श्री गुरु गाणगापुरास